आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, आपण एक थोडक्यात कॅलेंडर शिकणार आहे. मग कॅलेंडरवर आधारित आपल्याला थोडक्यात कसे प्रश्न विचारले जातात हे पहिला टप्पा आपण बघतोय. आता या ठिकाणी काय केलं आपण, 1 ऑगस्ट 1998 सालचे कॅलेंडर अंदाजे घेतलेले आपण आणि एक बघा वार लिहिलेले आहेत. तुम्ही जर निरीक्षण केलं तर रविवार पण आला आहे याच्यातला. कोणत्या बाजूला आहे? लवकर सांगा कोणत्या बाजूला आहे, बोला की. डाव्या बाजूला आहे, पण कुठं आहे ते नक्की? खाली आहे, वर आहे, बाजूला आहे, कुठे आहे? कुठे? वर. तुम्ही कोणतंही कॅलेंडर बघा, रविवार हा कुठं असतो? सुरुवातीलाच असतो. कोणता असतो? रविवार. कोणतंही कॅलेंडर घ्या, सुरुवातीला वरती रविवार लिहिलेलं असतं, नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं शनिवारपर्यंत दिलेलं असतं. आता मला ह्यात पहिला प्रश्न सांगा, ह्यात किती वार आहेत रे एकूण? या कॅलेंडरमध्ये वार किती आहेत? 7. कुठं बदल होतो का रे कोणत्या आठवड्यात असा? प्रत्येक वेळेस किती वार असतात? 7. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, बरोबर ना? हे 7 वार आहेत. आता प्रत्येक महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, आता इथे 1 तारीख आली बुधवारी. कधी आली? बुधवारी. आणि शेवटचा दिवस आला 31 शुक्रवारी. आता हे ऑगस्ट आहे. सप्टेंबर मध्ये 1 तारीख कधी येईल? कोणत्या वारी? शनिवारी, बरोबर ना? आणि जुलै मध्ये 31 तारीख कधी येईल? जुलै मध्ये कधी येईल 31 तारीख? मंगळवारी. तुम्ही जोरात बोला की थोडस. कधी येईल? मंगळवारी, बरोबर ना? आता तुम्हाला ह्या कॅलेंडरवरती तुम्हाला प्रश्न विचारणार. महिना कोणता आहे हा? ऑगस्ट महिना आहे. मला सांगा मग स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? सांग. 15. बरोबर की? मी वार विचारले, वार. बुधवार. कोणता वार येईल? बुधवारी स्वातंत्र्य दिन, बरोबर ना? ऑगस्ट महिन्यात 15 तारीख कधी येईल? बुधवारी, बरोबर का? आता पुढचा प्रश्न बघा. मला सांगायचं होता, या कॅलेंडरमध्ये कॅलेंडर तुम्ही पाहिले, या कॅलेंडरमध्ये 5 दिवस, किती दिवस? आठवड्याचे 5 दिवस कोणत्या कोणत्या वारी आले त्याची नावं सांगायची. हे पुढे चल, पुढे माझ्यापाशी सांग, मला दाखव. बुधवारी, हा, गुरुवारी, हा. शुक्रवारी आणि शनिवारी. शनिवारी दिवसभर किती आहेत? बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी. म्हणजे बुधवारी, गुरुवारी असं म्हणतो तू. पण काय म्हणायचं? बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बुधवारी बघा 1 2 3 4 5 आणि 5. गुरुवार बघा 1 2 3 4 5 आणि शुक्रवार 1 2 3 4 5. म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवारी आठवड्यात किती वार आले? तर 5 वेळा आले बघा. 3 वार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 3 वार 5 वेळा आलेले. आता बघा पुढचा एक प्रश्न. कोणी तू ये पुढे चल. पडदेशी द्यायचं पुढे थोडस. रविवारी कोणते कोणते दिनांक आलेले सांगा जोरात. 5, 12, 19, 26. व्हेरी गुड. 5, 12, 19, 26 या हे रविवारी दिनांक आलेले आहे. आता पुढे बघा, मला सांगा हा जो मंगळवार आहे, मंगळवार जुलै महिन्यातील मंगळवारी इथं किती तारीख येईल? हा ऑगस्ट महिना आहे आपला. जुलै महिन्यातील मंगळवारी किती तारीख येईल? कोण सांगल? पुढे चल, सांगा लवकर. कोणती तारीख येईल? बघ तिथून सांगा. चला, सोपं आहे एकदम. 1. हे किती? इथं विचारलंय मागं, मी पुढं नाही, मागं विचारलंय. जोरात येऊन सांगितलं. पुढे या. एवढं काय करायचं रे? 31. किती तारीख येईल इथं? कारण जुलै महिना किती दिवसाचा असतो? थांब. किती दिवसाचा असतो? किती दिवसाचा असतो जुलै महिना? आता सर 31 बोल ना बाळा. 31 दिवसाचा जुलै महिना असतो. मी तारीख येणार आहे 31. आता तू पुढे ये पुढे. आता हा ऑगस्ट महिना आहे. सप्टेंबर महिन्यातील 1 तारीख कोणत्या वारी येईल? शनिवारी. बोट लावून दाखव मला कुठे. आणि हा कोणता वार आहे? शनिवारी. बरोबर. सप्टेंबर महिन्यातील जागा 1 तारीख कधी? शनिवारी. सोपं आहे का वडील? एक साधं कॅलेंडर आपण घेतलंय, बरोबर ना? सोपं आहे का नाही? मग आपण घरी गेल्यावर काय करायचं? कॅलेंडरचं एक पान घ्यायचं असतं
आपण हे अंदाजे घेतलेले आहे. आता हा आपला फक्त थोडक्यात सुरुवात आहे. मग याच्यानंतर आपल्याला कोणत्या महिन्यात किती वार येतात, वर्षाचे महिने किती, बरेच काही गोष्टी आवश्यक आहेत आपल्याला. त्या गोष्टी आपण पुढे पुढे टाकून शिकणार आहोत. फक्त आपण इथे लक्ष द्यायचंय की हे कॅलेंडर त्याच्या दिवस किती ते बघायचे. फक्त लक्ष काय करायचंय, दिवस किती आहे, कोणता सण कधी येतो, किंवा कोणते वार असे आहेत की ते 5 वेळा आठवड्यात येतात, कोणते 4 वेळा येतात, असंही पाहायचंय आपण. असं सगळं निरीक्षण करायचं आहे आणि याचा सराव करायचा आहे. चला छान.